आज का नेवर. तर बघा 10वी आणि 12वीच्या निकालाची तारीख या ठिकाणी जाहीर झालेली आहे. 10वी आणि 12वीच्या निकालाची फिक्स तारीख या ठिकाणी आलेली आहे की नेमकी कोणत्या दिवशी तुमचं 10वीचा निकाल लागणार आहे आणि कोणत्या दिवशी 12वीचा निकाल लागणार आहे. तर संपूर्ण तारीख तुम्हाला मी सांगणार आहे. त्याच दिवशी तुमचं ठिकाणी 10वी आणि 12वीचा रिझल्ट जाहीर होणार आहे. तर तुम्हाला खूप दिवसांपासून तुम्ही जी वाट बघत होता की सर 10वीचा निकाल कधी लागणार आहे, सर 12वीचा निकाल कधी लागणार आहे, तर फायनली त्याची डेट या ठिकाणी आलेली आहे. तुम्हाला संपूर्ण माहिती मी समजून सांगतो की नेमकं 10वीचा रिझल्ट कोणत्या दिवशी लागणार आहे, 12वीचा रिझल्ट कोणत्या दिवशी लागणार आहे, किती वाजता जाहीर होणार आहे, रिझल्ट कुठे बघायचा, कोणत्या वेबसाईट आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. म्हणून 10वी आणि 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत नक्की तुम्हाला बघायचं आहे. पण त्या अगोदर तुम्हाला एक प्रश्न आहे, त्याचं कमेंटमध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. तुम्ही 10वीची एक्झाम दिली की 12वीची, फक्त तुम्हाला एवढंच लिहून पाठवायचं आहे. जर का तुम्ही 10वीची एक्झाम दिली असेल तर लिहून पाठवा सर मी 10वीची एक्झाम दिली आहे. जर का तुम्ही 12वीची एक्झाम दिली असेल तर लिहून पाठवा सर मी 12वीची एक्झाम दिली आहे. जेणेकरून काय होणार आहे, ज्या विद्यार्थ्यांनी 10वीची एक्झाम दिली आहे, विद्यार्थ्यांनी जे 10वीची एक्झाम दिली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी 12वीची एक्झाम दिली आहे, तर त्या विद्यार्थ्यांना पुढे कशामध्ये करिअर करायचे त्याची तुम्हाला संपूर्ण मी गायडन्स करणार आहे. 10वीनंतर कुठे ॲडमिशन घेतलं पाहिजे त्याची तुम्हाला मी गायडन्स करणार आहे. नंतर 12वीच्या नंतर तुम्ही कुठे ॲडमिशन घेतलं पाहिजे त्याची तुम्हाला मी संपूर्ण माहिती प्रोव्हाइड करणार आहे. म्हणून तुम्हाला मी हा प्रश्न विचारला, तर सर्वांनी भरभरून कमेंटमध्ये लिहून पाठवा की तुम्ही 10वीची एक्झाम दिली की 12वीची. तुम्हाला ठिकाणी पर्सनली मी या ठिकाणी मेसेज करणार आहे, संपूर्ण तुम्हाला गायडन्स करणार आहे. फक्त कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला लिहायचं आहे की सर मी 10वीची एक्झाम दिली, सर मी 12वीची एक्झाम दिली आहे. ठीक आहे, तर तुम्ही काळजी करू नका, संपूर्ण तुम्हाला ए टू झेड गायडन्स मी करत असतो. म्हणून चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा, कारण की तुम्हाला पुढे या ठिकाणी माहिती मी प्रोव्हाइड करत राहणार आहे रिझल्टच्या नंतर. त्यासाठी तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण बघूया की 10वी आणि 12वीचा रिझल्ट नेमका कधी लागणार आहे, कोणत्या दिवशी लागणार आहे, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी आता पुराव्याच्या सहाय्याने बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आलेले प्रूफमध्ये संपूर्ण माहिती बघण्यासाठी तुम्ही या ठिकाणी बघू शकता. विद्यार्थ्यांनो, अखेर प्रतीक्षा संपली. 10वी 12वीच्या परीक्षेचा निकालाची तारीख जाहीर झाली. म्हणजेच तुम्ही या ठिकाणी बघू शकता, तुम्हाला जी या ठिकाणी प्रतीक्षा होती की 10वी आणि 12वीचे निकाल कधी लागणार, तर फायनली ती या ठिकाणी प्रतीक्षा संपलेली आहे. 10वी 12वीच्या निकालाची तारीख या ठिकाणी जाहीर झालेली आहे. आता कोणत्या दिवशी तुमचा निकाल लागणार आहे संपूर्ण माहिती समजून सांगतो. तर बघा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वी आणि 12वीच्या परीक्षांचे आयोजन केले होते. मोठ्या संख्येने विद्यार्थी ह्या परीक्षेसाठी उपस्थितसुद्धा या ठिकाणी राहिलेले होते. भरपूर मुलांनी एक्झाम दिली आहे. तुम्ही 10वीची एक्झाम दिली की 12वीची, फक्त तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवायचे की सर मी 10वीची एक्झाम दिली आहे. तुम्ही 12वीची दिली असेल तर लिहून पाठवा सर मी 12वीची एक्झाम दिली आहे. फक्त एवढंच तुम्हाला लिहून पाठवायचं आहे. ठीक आहे, पुढे बघा, परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थी अभ्यासाच्या ह्या तणावातून मुक्त झाले होते. परंतु हा तणाव पुन्हा एकदा वाटेवर आला आहे, कारण परीक्षेचा निकाल जवळ आलेला होता. म्हणजेच काय, तुम्ही जर बघितलं तर जशी तुम्ही एक्झाम दिल्याच्यानंतर तुमचं टेन्शन या ठिकाणी फ्री झालं, तुम्ही तणावमुक्त झालात. परंतु हा तणाव हा ठिकाणी कायमस्वरूपी नव्हता. तर हा जो तणाव आहे, तर हा तणाव तुम्हाला ठिकाणी पुन्हा एकदा वाटेला आला. आणि ही वाटेला का आला, कारण की जसजसे निकालाची तारीख जवळ आली तसं तुम्हाला ठिकाणी तणाव येतो की मी पास होणार आहे की फेल होणार आहे. भरपूर मुलांना गॅरंटी असते की मी पास होणार आहे, पण त्यांना एक टेन्शन असतं की मला ठिकाणी किती टक्के मिळतील, मला 70% मिळतील की मला 75+ मिळतील की मला 85+ मिळतील, म्हणजेच 80% मिळतील की 90% मिळेल की या ठिकाणी फक्त 60% मिळतील, असाही प्रश्न मुलांच्या मनामध्ये असतो. तर आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता, फायनल तुमच्या निकालाची तारीख जवळ आलेली आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, विद्यार्थ्यांना असणाऱ्या या प्रतीक्षेला आता पूर्णविराम या ठिकाणी मिळणार आहे. परीक्षेचा निकाल 15 मेपर्यंत या ठिकाणी लागण्याची दिशेवर या ठिकाणी आहे, असा निर्णय शिक्षण मंडळाने दिला आहे. म्हणजेच काय, तर तुमचा जो काही निकाल आहे तो 15 मेपर्यंत या ठिकाणी जाहीर केला जाणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी 10वी 12वीच्या निकालासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी हा निकाल 15 मेपर्यंत जाहीर करण्याचे आश्वासन दिले आहे. बोर्डाकडून निकालाच्या प्रक्रियेला वेग आला आहे. पेपरची तपासणी अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह तर आहेच, त्याचबरोबर चिंतेचेही वातावरण आहे. कारण की भरपूर मुलांना प्रश्न असतो की मी नापास होणार आहे की पास होणार आहे, मला किती टक्के मिळतील, असाही प्रश्न मुलांच्या मनामध्ये देखील असतो. पुढे बघा, शरद गोसावी यांनी 15 मेपर्यंत निकाल लागणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. तरीही यंदाच्या बोर्डाच्या 10वी आणि 12वीचा परीक्षेचा निकाल गेल्या वर्षीपेक्षा लवकरच लागण्याची शक्यता आहे. आता बघा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा संपल्यानंतर आता निकालाच्या ठिकाणी प्रतीक्षा सुरू झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही 12वीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तर 10वीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता होती. मात्र यंदा दोन्ही निकाल लवकर जाहीर होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
दरम्यान मागील वर्षी 12वीचा निकाल 21 मे रोजी तर 10वीचा निकाल 27 मे रोजी जाहीर करण्यात आलेला होता. लक्षात घ्या, मागील वर्षी 12वीचा जो निकाल होता तो 21 मे रोजी जाहीर झाला होता आणि 10वीचा निकाल 27 मे रोजी जाहीर झालेला होता. आता थोडासा लवकर लागणार आहे. त्यानंतर यंदा मात्र 15 मेच्या आत निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी तयारी ठेवावी असे आवाहन करण्यात आलेले आहे. पुढे बघा, 10वी आणि 12वीचे निकाल ऑनलाईन स्वरूपात जाहीर होणार असून विद्यार्थ्यांकडे त्यांच्या हॉल तिकिटावरील सीट नंबर आणि आईचे नाव असणे आवश्यक आहे. निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे आणि त्या वेबसाईट ह्या खालची तुम्ही बघू शकता, ह्या वेबसाईट असणार आहे. पहिली ही वेबसाईट आहे, दुसरी ही वेबसाईट आहे, तिसरी आहे, चौथी ही वेबसाईट आहे. नंतर तुम्ही आणखी बघू शकता अशा प्रकारचे हे संपूर्ण वेबसाईट आहे. यावर तुम्ही जाऊन तुमचं रिझल्ट चेक करू शकता. ठीक आहे, आणि त्यासाठी तुम्हाला तुमचं सीट नंबर आणि आईचे नाव लागणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण मी माहिती प्रोव्हाइड केली की कोणत्या वेबसाईट आहे, रिझल्ट कधी लागणार आहे, काय काय लागतं रिझल्ट चेक करण्यासाठी संपूर्ण माहिती प्रोव्हाइड करून दिलेली आहे. पुढे तुम्हाला मी ॲडमिशनबाबत संपूर्ण गाईडन्स करत राहणार आहे. म्हणून सर्व या ठिकाणी विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.